नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित। मात्र गणितला सुरुवात करण्याच्या अगोदर गणितचे जे काही बेसिक आहे मित्रांनो ते माहित असणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असतं। पहा, कुठल्याही प्रकारच्या शॉर्टकट ट्रिक आपल्याला पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बेसिक माहित असणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की गणितामधलं बेसिक हे मित्रांनो तुमचा पाया असतं आणि हा पाया जर तुमचा कच्चा असेल तर तुम्हाला समोर जे काही गणित मित्रांनो करण्यासाठी प्रॉब्लेम जातो किंवा गणिताचे जे काही मूलभूत क्रिया असतात जसे की गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी हे जे काही गणिताच्या मूलभूत क्रिया आहेत यावर सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम जातो। त्यामुळे हे जे काही बेसिक आहे हे बेसिक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पहा, बेसिक हे थोडंसं लक्षात राहण्यासाठी किंवा थोडंसं किचकट असतं, परंतु हे जे काही बेसिक आहे तुमचा 1-1, 2-2 मार्क घेऊन जातं। त्यामुळे मित्रांनो हे बेसिक करणं आपल्याला महत्त्वाचं आहे। त्यामुळे गणिताची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला गणिताचं जे काही बेसिक आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। भरती कुठली असो, गणित हा विषय तुम्हाला टर्निंग पॉईंट ठरवू शकतो तुमच्या आयुष्याला। या ठिकाणी जे काही गणित हा विषय आहे मित्रांनो तुमच्या आयुष्याला या ठिकाणी बदल घडण्याचं कार्य किंवा तुम्हाला मेरिटमध्ये घेऊन जाण्याचं कार्य मित्रांनो गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी यासारखे विषय तुम्हाला करत असतात। तर चला आपण वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, गणिताचा बेसिकचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला जे काही संख्या असतात या संख्येचे प्रकार माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं। कारण की सर्व परीक्षेला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कुठली संख्या आहे की जी नैसर्गिक संख्या म्हणून गणली जात नाही, किंवा 1 या संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होतो का, किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कुठली, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। समसंख्या कुठली, विषम संख्या कुठली, पूर्ण संख्या कुठली, किंवा एकूण समसंख्या किती, एकूण विषम संख्या किती, अशा स्वरूपावर प्रश्न विचारले जातात। परंतु एकूण समसंख्या किती असतात, विषम किती असतात याचं कधी कधी ऑप्शन यापैकी नाही असं देतात। तर त्यावेळेस आपल्याला संपूर्ण जे काही आयडिया आहे क्लिअर असणं महत्त्वाचं आहे। जे काय महत्त्वाची कन्सेप्ट असते मित्रांनो ही जर कन्सेप्ट तुमची जर क्लिअर असेल तर गणित हे मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय म्हणून गणिताकडे पाहिलं जातं। पहा, जीकेचं तुम्ही किती अभ्यास करा तुम्हाला पैकीचे पैकी गुण येत नाहीत, परंतु जे काय इंग्लिशला सुद्धा पैकीच येऊ शकतात, परंतु थोडंसं ग्रामीण लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी डिफिकल्ट जातं। परंतु तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळवून देणारा विषय म्हणून मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही 3 विषय मित्रांनो तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळवून देतात। आणि जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात ते विद्यार्थी या 3 विषयामध्ये जास्त स्कोअर करतात। ज्याही विद्यार्थ्यांचा या 3 विषयामध्ये जास्त स्कोअर होतो ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये येतात। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आता पहा, बेसिक पाहत असताना आपल्याला सर्वप्रथम पाहायचे आहेत नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे असतात काय, या नैसर्गिक संख्यालाच मोज संख्या असे सुद्धा म्हणतात। तर ज्या संख्याचा वापर आपण व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये करतो त्या संख्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। म्हणजे व्यवहारामध्ये जेवढ्या काही संख्या वापरल्या जातात त्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते असा जर प्रश्न विचारला तर नैसर्गिक संख्येची सुरुवात मित्रांनो 1 पासून होते। पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच अनंत अशा नैसर्गिक संख्या आहेत। म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला लहानात लहान नैसर्गिक संख्या कुठली तर ती आहे मित्रांनो 1। मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगा असा जर प्रश्न जर विचारला तर मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही। नैसर्गिक संख्या अनंत आहेत, म्हणजे लहानात लहान संख्या तुम्ही सांगू शकता परंतु मोठ्यात मोठी संख्या आपण सांगू शकत नाही। तर पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काय आपला शून्य आहे या शून्याचा शोध मित्रांनो सर्वप्रथम भारतामध्ये लागला। नैसर्गिक संख्या नाही, जे काही शून्य आहेत मित्रांनो शून्य ही नैसर्गिक संख्या नाही। अर्थातच मित्रांनो शून्य ही कुठल्याही प्रकारची संख्या नाही, परंतु शून्य जर कुठल्याही संख्येच्या एकक स्थानाकडून जेवढे शून्य वाढत जातील तेवढी त्याची किंमत मात्र वाढत जाते। म्हणजे संख्येच्या पटीमध्ये संख्येची जी काही शून्याची किंमत वाढत जाते। म्हणजे शून्याला स्वतःची किंमत नाही, परंतु शून्य ज्या संख्येसोबत जुळतो त्या संख्येची मात्र किंमत वाढवण्याचं कार्य हा शून्य करत असतो। त्यामुळे या शून्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व गणिता या विषयामध्ये आहे। आणि जी काही शून्य आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता पहा, ऋण संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही। तर पहा, जे काय ऋण संख्या असतात यांचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही। आता ऋण संख्या म्हणजे काय, आता या ठिकाणी पहा 1, 2, 3 लिहिलं, परंतु हे जे काय झाले नैसर्गिक। आता याच्या अगोदर आपण जर मायनस असे चिन्ह जर लावत जर गेलं तर हा झाल्या मित्रांनो ऋण संख्या। म्हणजे ज्या संख्येच्या अगोदर शून्य, ज्या संख्येच्या अगोदर मायनस हे चिन्ह लागतं त्या संख्येला ऋण संख्या असे म्हणतात। म्हणजेच मित्रांनो जे काय ही -4 ऋण संख्या, -5 ऋण संख्या, म्हणजे कुठल्याही संख्येच्या अगोदर मायनस चिन्ह जर असेल तर ती ऋण संख्या असते। तर या ऋण संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही। पुढे पाहता
आता पूर्ण संख्या म्हणजे काय, याच्या अगोदर आपण पाहिलं नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, तर पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होते. म्हणजे आपल्या मोबाईलचे जे काय मोबाईलचे जे काही कीपॅड आहे याच्यावर जे काही संख्या आहेत त्या कुठल्या संख्येत, पूर्ण संख्या आहेत. त्या कुठल्या संख्या आहेत मित्रांनो, पूर्ण संख्या आहेत. आता पूर्ण संख्या म्हणजे काय, या शून्यामुळे बाकीच्या संख्येला अर्थ प्राप्त होतो. जसे की जर तुम्हाला आता 1 2 3 4 असं जर लिहिलं मोबाईलच्या जे काही कीपॅड आहे त्याच्यावर किंवा कॅम्प्युटरचा जो का आपला कीपॅड असतो त्यावर, जर 0 हा अंक जर नसेल तर तुम्हाला जर म्हणलं तर 50 लिहा, तर त्याच ठिकाणी 0च नसेल तर तुम्ही लिहिणार कसं. तर त्यामुळे ज्या ठिकाणी 0चा समावेश होतो त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होत असते. 0 पासून 1 2 3 4 5 ह्या सर्व पूर्ण संख्या आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते, पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होत असते. आता परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या संख्या म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्यावर मित्रांनो तुमची जी काही बुद्धिमत्ता आहे यावर सुद्धा वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. वेगळा घटक निवडा किंवा खालीलपैकी मूळ संख्या कुठली, खालीलपैकी वेगळी संख्या कुठली, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता मूळ संख्या हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत IMP असलेला घटक आहे. तर पहा मूळ संख्या कशाला म्हणतात, तर ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. जसे पहा मित्रांनो, मूळ संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे ज्या संख्येचे 1 पेक्षा जास्ती विभाजक असू शकत नाही त्या संख्येला मित्रांनो मूळ संख्या असे म्हणतात. जसे पहा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला 3 म्हणलं तर 3 या संख्येला फक्त स्वतः 3 व 1 या दोनच संख्येनी भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येनी भाग जात नाही. आता या ठिकाणी जर आपण 4 लिहिले तर 4 संख्येला आपण मूळ संख्या जर म्हटलं तर 4 ही मूळ संख्या असणार नाही. कारण की पहा मूळ संख्येच्या बाबतीत आपण काय पाहिलं की ज्या संख्येला फक्त स्वतः तीच संख्या व 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता 4 ही वास्तविक पाहता संयुक्त संख्या आहे. कसं तर पहा 4 ने स्वतः 4 ने सुद्धा भाग जातो, 4 ले 1 ने सुद्धा भाग जातो, 4 ला 2 ने सुद्धा भाग जातो आणि जे काही 4 आहे मित्रांनो म्हणजे 1 2 3 आणि 4 स्वतः 4 1 आणि 2 या संख्येने भाग जातो. म्हणून 4 या संख्येला मूळ संख्या म्हणत नाहीत. म्हणजे ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणत नाहीत. तर मूळ संख्येची व्याख्या लक्षात ठेवा, ज्या संख्येला स्वतः ती संख्या व 1 या दोनच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. मूळ संख्येला अन्यथा कुठल्याही संख्येने भाग जात नाही. आता मूळ संख्येवर विविध प्रकारचे परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न कसे विचारले जातात पहा, खालीलपैकी कुठली मूळ संख्या नाही अशा स्वरूपाचा प्रश्न असतो, किंवा एकमेव सम मूळ संख्या सांगा की जी समसंख्या आहे. आता पहा मूळ संख्येचं जर तुम्ही जर निरीक्षण केलं तर मूळ संख्या सर्व विषम संख्या आहेत. पहा वाक्य लक्षात ठेवा, सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या नाहीत. पहा सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या नाहीत, परंतु 2 व्यतिरिक्त इतर मूळ संख्या ह्या मात्र समसंख्या असतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला जाईल. प्रश्न पहिला असा दिला जाईल की स्टेटमेंट वाईज पहिलं स्टेटमेंट दिलं जाईल की सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या असतात. दुसरं ऑप्शन दिलं जाईल की सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या नसून समसंख्या सुद्धा असतात. तर या ठिकाणी जर पाहिलं तर 2 ही केवळ एकमेव सममूळ संख्या जर पाहिली तर फक्त 2 आहे. बाकीच्या सर्व ह्या ज्या काय मूळ संख्या आहेत ह्या विषम संख्या आहेत. म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात 2 व्यतिरिक्त, परंतु सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या नसतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहा या ठिकाणी आता आपण मूळ संख्या पाहूयात. मूळ संख्या यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर पहा 1 पासून 10 पर्यंतच्या मूळ संख्या जर पाहिल्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37. आता 41 ते 50च्या दरम्यान पहा 41 43 47 51 ते 60 दरम्यान 53 आणि 59. आता 60 ते 70च्या दरम्यान पाहूयात 61 आणि 67 आणि 71 ते 80 दरम्यान 71 73 आणि 79. त्याच्यानंतर पहा 81 ते 90च्या दरम्यान आहेत मूळ संख्या, त्या 83 89. आता 91 ते 100च्या दरम्यान आहेत मूळ संख्या 97. म्हणजेच मित्रांनो एकूण आपण मूळ संख्या जर पाहिल्या तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर त्या 25. किती आहेत मित्रांनो, 25 मूळ संख्या. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल तर 1 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर 1 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत मित्रांनो 25. किती आहेत, मूळ संख्या आहेत 25. आणि या मूळ संख्येची जर 1 ते 100 पासून मूळ संख्येची बेरीज किती, तर 1060. 1060 ही मूळ संख्येची बेरीज आहे. कधी कधी प्रश्न असा विचारला जाईल की 20 पासून ते 30 पर्यंत जेवढ्याही मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. किंवा 20 पासून 30 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत व 30 पासून 40 पर्यंतचा मूळ संख्या या सर्व संख्येची बेरीज करून एकूण बेरीज किती होते. किंवा 20 पासून 30 पर्यंतच्या संख्या व
31 पासून 40 पर्यंतच्या संख्या यांच्यातील फरक किती, मूळ संख्येतील फरक किती, अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न यावर विचारले जातात. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला आता 2-3 प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पहिले पहा, एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे. तर या ठिकाणी पहा, जी काय 2 आहे एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. बाकीच्या मित्रांनो संयुक्त संख्या आहेत. आता 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. सरळ प्रश्न विचारला जातो, खूप वेळेस असा प्रश्न विचारलेला आहे. पुढे पहा समसंख्या. आता समसंख्या आपण पाहूयात. आता जे काय विषम संख्या, मूळ संख्या, जो काय आपला बेसिक आहे, पुढं जे काय आपले टॉपिक होतील त्यावेळेस आपल्याला त्याचं काम पडेल. त्यामुळे मित्रांनो हे बेसिक आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. यावर तुम्ही वारंवार सराव करा, 100% तुम्हाला याचा फायदा होईल. आगामी जे काय आपण शॉर्टकट ट्रिक पुढचे जे काय गणित पाहणार आहोत तर त्यासाठी हे करणं महत्त्वाचं होतं, कारण की हे समजणं तुम्हाला महत्त्वाचं. हे एकदा जर समजलं तर मित्रांनो तुमचं गणित परफेक्ट होण्यासाठी खूप मदत होणार आहे. आता समसंख्या म्हणजे असतात काय, तर ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला काय म्हणतात, तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ जर पाहिलं तर पहा, या ठिकाणी 58, 88 एकक स्थानी 8 आहे म्हणजे समसंख्या आहे. या ठिकाणी एकक स्थानी 8 आहे म्हणजे समसंख्या आहे. या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 4 आहे समसंख्या. 0 असेल तरीसुद्धा समसंख्या, 6 असेल तरी समसंख्या आणि एकक स्थानी 2 असेल तरीसुद्धा समसंख्या. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या अशी लक्षात ठेवा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता निशेष म्हणजे काय, कुठल्याही संख्येला निशेष भाग म्हणजे याचा अर्थ बाकी शून्य उरणे, याला निशेष असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता पाहूयात मित्रांनो आपण विषम संख्या. आता विषम संख्या असतात काय, विषम संख्या तर ज्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही म्हणजे बाकी काहीतरी उरते, 2 ने भाग दिल्याच्या नंतर ज्या संख्येला बाकी काहीतरी उरते त्या संख्येला काय म्हणतात, विषम संख्या असे म्हणतात. म्हणजेच पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 17 आणि 21, 17, 21 आणि आपण या ठिकाणी लिहूयात मित्रांनो 13. तर या संख्येला आपण 2 न जर भाग जर दिला तर पहा, बे गेला 1चा, राहिला 2 मधून 1 गेला, राहिला 1, परत वरचा 1 घेतला तर या ठिकाणी झाली संख्या आता 11. तर बे पंच 10, बे पंच 10. आता 10 मधून 1 जर या ठिकाणी जर 11 मधून 10 गेला तर राहिला 1, वरचा 3 जर घेतला तर पहा बे पंच परत 10, राहिला मित्रांनो 2. म्हणजे शेष किती उरला, 2 उरला. म्हणजे त्या ठिकाणी ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजेच पहा, ज्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. जर तुम्हाला असं जर दिलं 3832 तर ही समसंख्या आहे का विषम, तर ही संख्या आहे समसंख्या. कारण की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. किंवा या संख्येला 2 ने जर भाग दिला तर निशेष भाग जातो. परंतु जर तुम्हाला असं लिहिलं 3221 तर ही समसंख्या आहे की विषम, तर या ठिकाणी ही विषम संख्या असणार आहे. कारण की ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे आपल्या डाव्या हाताकडनं पहिली संख्या, एकक स्थान म्हणजे आपल्या जो का आपला उजवा हात असतो. आता पहा एकक स्थान कसं ओळखलं जातं, तर पहा या ठिकाणी जर तुम्हाला 3 संख्या लिहितो, 3000 त्याच्यानंतर 3842, 3730. तर या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे काही 0 एकक स्थान आहे, 2 एकक स्थानी आहे, 0 एकक स्थानी. म्हणजे पहा आपल्या उजव्या हाताकडून जी काय पहिली संख्या असते त्या संख्येला एकक स्थान असे म्हणतात. म्हणजे एकक, दशक, शतक आणि सहस्त्र ह्या झाल्या मित्रांनो एकक. म्हणजे एकक संख्या म्हणजे काय, एकक स्थानचा अंक म्हणजे उजवीकडून पहिल्या स्थानचा अंक म्हणजे एकक. दशक म्हणजे उजवीकडून दुसरा अंक म्हणजे आपल्या उजव्या हातात जो काय हात आहे त्या हाताकडनं जेवढ्या संख्या डावीकडे सरकत जातील तेवढे त्याचे जे काय एकक, दशक, शतक अशा प्रकारे विविध त्याचे रूप पडत जातात. तर पहा आता चौरस संख्या म्हणजे असतात काय, तर चौरस संख्या म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या काही वर्ग संख्या आहेत, जेवढ्या काही वर्ग संख्या आहेत त्या संख्येला चौरस संख्या असे म्हणतात. पहा तुम्हाला सर्व परीक्षेला प्रश्न विचारला जर असतात तर चौरस संख्या म्हणजे काय, तर चौरस संख्या म्हणजे ज्या संख्येचा जे काय वर्ग संख्या जेवढ्या आहेत तेवढ्या मित्रांनो चौरस संख्यामध्ये येतात. जसे पहा मित्रांनो सर्वात लहान चौरस संख्या जर विचारली तर 4 आहे. कारण की पहा 1चा वर्ग काय आहे मित्रांनो, 1चा वर्ग आहे 1,
त्याच्यानंतर 2चा वर्ग जर पाहिला तर 2चा वर्ग आहे मित्रांनो 4. म्हणजे या ठिकाणी जर पाहिली तर सर्वात लहान सम चौरस संख्या कुठली तर ती आहे 4. कुठली आहे मित्रांनो 4. कारण की 4 हा 2चा वर्ग आहे. 4 कितीचा वर्ग आहे 2चा वर्ग आहे. म्हणून या ठिकाणी चौरस संख्या. आता जेवढे संख्या पहा 4, 16, 81, 144 आणि 529. तर ह्या मित्रांनो कुठल्या तरी संख्येच्या वर्ग संख्या आहेत. म्हणजेच ह्या मित्रांनो चौरस संख्या आहेत. म्हणजे जेवढेही वर्ग संख्या आहेत तेवढ्या त्या चौरस संख्या सुद्धा असतात. आता आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहा या ठिकाणी संख्या आहे, या ठिकाणी त्याचा वर्ग आहे, या ठिकाणी संख्या आहे त्याचा वर्ग आहे, या ठिकाणी संख्या आहे त्याचा वर्ग आहे. तर पहा 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे. आता वर्ग संख्या म्हणजे असतात काय तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजेच वर्ग संख्या आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणलं 1चा वर्ग किती तर 1 ना 1नच गुणा म्हणजे 1 गुणिला 1 झाला 1 म्हणजे 1चा वर्ग 1. तुम्हाला जर म्हणलं 8चा वर्ग किती तर 8 गुणिला 8. वर्ग म्हणजेच काय मित्रांनो आपण अशा स्वरूपामध्ये सुद्धा लिहितो. याचाच अर्थ मित्रांनो जे काही त्याच्या डोक्यावर 2 लिहिलं जातं त्या संख्येचा 2 वेळेस गुणाकार म्हणजेच वर्ग संख्या होईल. आता तुम्हाला जर या ठिकाणी जर सांगितलं 7चा वर्ग किती. आता 7 हे जे 7चा वर्ग याचाच अर्थ आपण असं या ठिकाणी वर्ग संख्येला लिहितो. म्हणजेच या ठिकाणी याचा अर्थ होतो 7 गुणिला 7 म्हणजे 7चा 2 वेळेस गुणाकार म्हणजे 7 × 7 = 49 म्हणजे 7चा वर्ग किती झाला 49. तर वर्ग संख्या म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येसोबत 1 वेळेस गुणाकार म्हणजेच वर्ग संख्या असते. आता पहा या ठिकाणी जे काही 7 आहे. आता हे जे काही 7 आहे या 7लाच आपण परत 1 वेळेस गुणायचं म्हणजे 7 गुणिला 7 झाला 49 म्हणजे कुठलेच. आता तुम्हाला जर बोललं 10चा वर्ग सांगा तर कसं करणार तुम्ही 10 गुणिला 10. तुम्हाला जर बोललं 12चा वर्ग सांगा तर 12 गुणिला 12 म्हणजे जो काय गुणाकार येईल ते त्याची काय वर्ग संख्या असणार आहे. तर पहा या ठिकाणी आता 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग आहे 16, 5चा वर्ग आहे 25, 6चा वर्ग आहे 36, 6चा वर्ग 36. त्याच्यानंतर पहा 7चा वर्ग आहे 49, 8चा वर्ग आहे 64, 9चा वर्ग आहे 81, 10चा वर्ग आहे 100, 11चा वर्ग आहे 121, 12चा वर्ग आहे 144 आणि 13चा वर्ग आहे 169. त्याच्यानंतर आपण पाहूयात 14चा वर्ग. तर 14चा वर्ग आहे 196, 14चा वर्ग आहे मित्रांनो 196, 15चा वर्ग आहे 225, 16चा वर्ग आहे 256, 17चा वर्ग आहे 289, 18चा वर्ग आहे 324, 19चा वर्ग आहे 361, 20चा वर्ग आहे 400, 21चा वर्ग आहे 441, 22चा वर्ग आहे 464, 23चा वर्ग आहे 529, 24चा वर्ग आहे 576, 24चा वर्ग आहे 576, 25चा वर्ग आहे 625, 26चा वर्ग आहे 676. पुढे पाहू आता 27चा वर्ग आपण पाहूयात. 27चा वर्ग आहे 729, 27चा वर्ग किती अत्यंत IMP. 27चा वर्ग आहे 729, 28चा वर्ग आहे 784, 29चा वर्ग किती 841, 30चा वर्ग आहे 900. तर तुम्हाला आता 31, 32, 33, 34 आता हे तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी रिकामा जागा असल्याच्या कारणास्तव मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला वर्ग संख्या 1 ते 30 पर्यंतच्या वर्ग संख्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे. त्याच्यानंतर घनसंख्या 1 पासून तर 10 पर्यंतच्या घनसंख्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे. आणि जे काही पाढे आहेत तर मित्रांनो हे पाढे निदान कमीत कमी तुम्हाला 10 पर्यंत आलेच पाहिजे. बेगच्या पाड्यापासून तर 10 पर्यंत तुमचे पाढे आलेच पाहिजे. बाकीचे पाढे येतील तर छान, नाही जर येतील तरी चालेल, परंतु 2च्या पाड्यापासून तर 10 पर्यंतचे पाढे तुमच्या पाठ असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर ह्या जे काही संख्या आहेत मित्रांनो वर्ग संख्या, तर ह्या वर्ग संख्या तुम्हाला पाठ करून टाकायच्या आहेत. तर पहा हे जे काय आपलं बेसिक आहे अतिशय महत्त्वाचं बेसिक आहे. आता आपण घनसंख्या पाहूयात. तर घनसंख्या म्हणजे काय या ठिकाणी पहा. आता पहा 1चा घन 1 म्हणजे 1चा चौथा भाग असो, 6वा भाग असो किंवा 10वा भाग असो त्याचं उत्तर एकच असतं. जसे की जर तुम्हाला जर म्हणलं आता या ठिकाणी 1 आहे, 1चा चौथा घात जर केला तर याचं उत्तर काय येणार एकच येणार. 1चा जर तुम्हाला जर म्हणलं या ठिकाणी 13वा घात तर याचं उत्तर सुद्धा एकच येणार. म्हणजे 1च्या डोक्यावर कितवा जरी घात असला तरी त्याचं उत्तर एकच असतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर 1चा घन आहे मित्रांनो 1. आता 1चा घन म्हणजे 1च्या डोक्यावर 3 म्हणजे 1चा 3 वेळेस गुणाकार. 1चा घन आहे 1, 2चा घन आहे 8, 3चा घन आहे 27, आता 4चा घन आहे 64, 5चा घन आहे 25. आता 5चा घन जर करायचं झालं तर 5 गुणिला 5 म्हणजे ज्या संख्येचा 3 वेळेस त्या संख्येने गुणले म्हणजे त्या संख्येचा घन होईल. तर पहा 6चा घन किती आहे 256, 7चा घन किती आहे 343, 8चा घन किती आहे 512,
9चा घन किती आहे 729. आता 729 कुठल्या संख्येचा वर्ग आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. वरतीच मी तुम्हाला सांगितले 729 कुठल्या संख्येचा वर्ग आहे. तर या ठिकाणी 9चा घन आहे आणि एक संख्येचा वर्ग सुद्धा आहे. तर 10चा घन जर पाहिलं तर 10चा घन आहे 1000. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असणे हे खूप महत्त्वाचं असणार आहे. बाकीचे नाही राहिले तरी चालतील, परंतु 1 ते 10 पर्यंतचं घन तुमचे पाठ असले पाहिजे. 1 ते 10 पर्यंतचे पाढे आणि 1 ते 10 पर्यंतचे घन तुम्हाला पाठच असले पाहिजे. तर आता संख्या या ठिकाणी स्थानिक संख्या पाहूयात. तर एकक दशक म्हणजे संख्या आपण एकक दशक या स्वरूपामध्ये मापत असताना सर्वप्रथम या उजव्या हाताकडून सुरुवात केली जाते. एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र आणि लक्ष. तर या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे काही 3 आहे एकक स्थानी. आता हे जे काही 3 आहेत हे सुद्धा 3 आहे. याची किंमत किती? तर याची किंमत आहे 30 म्हणजे याला झाला दशस्थानी. आता हे जे काही 7 आहे 7ची किंमत किती? 7च्या समोर किती संख्या? 1 2 म्हणजे 2 संख्या झालं शतक. आता या ठिकाणी हे 7 आहे तर याच्या 7च्या अगोदर किती संख्या आहेत? 1 2 3 4. मग त्याच्या ठिकाणी असे 4 अंक द्यायचे. म्हणजेच मित्रांनो जशा संख्या आपल्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे वाढत जातील तशी तशी त्याची किंमत वाढत राहते. आता हे जे काही किमती आहेत या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तुम्हाला ओळखण्यासाठी महत्त्वाचं असतं. तुम्हाला ही संख्या दिली जाईल की आता या ठिकाणी जर 3 लाख या ठिकाणी जर तुम्हाला जर म्हणलं 3,07,733. आता ही जर संख्या दिली तर या ठिकाणी जर तुम्हाला जर बोललं तर जे काही मित्रांनो या ठिकाणी उजवीकडनं जे काही 7 आहेत तर ते कितव्या स्थानावर आहेत? तर उजवीकडनं 7 म्हणजे आपल्या उजव्या हाताकडनं. तर हे एकक, दशक आणि शतक. तर याची किंमत किती आहे? 700. याची किंमत किती आहे? 700. कारण की शतकव्या स्थानावर. किती शतकच्या स्थानावर? आपल्या उजव्या हाताकडून जे काही 7 चौथ्या क्रमांकावर आहे 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर आहे तर त्याच्या अगोदर जेवढ्या काही संख्या आहेत तेवढे शून्य आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात. याला काय म्हणतात? स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे जी काय आपल्याला दिसते ती किंमत. आता या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं 7 आहे या 7ची स्थानिक किंमत किती? तर ह्या 7ची स्थानिक किंमत जर विचारली तर 7 वर किती शून्य आहेत? 1 2 3 म्हणजे 7ची स्थानिक किंमत झाली 1 2 3 1 2 3 म्हणजे किती झाली? ती झाली 7000. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला म्हणलं या 7ची दर्शनी किंमत किती? दर्शनी किंमत असणार 7. दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्या डोळ्याने किंमत दिसते त्या किमतीला दर्शनी किंमत असे म्हणतात. आणि स्थानिक किंमत म्हणजे अशी किंमत की ज्या संख्येच्या उजवीकडे जेवढ्या संख्या असतात तेवढे शून्य त्यावर दिले जातात त्या संख्येला स्थानिक किंमत असे म्हणतात. तर अशा स्वरूपामध्ये आपण हे अतिशय महत्त्वाचे आकडे या ठिकाणी पाहिले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहूयात. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजपासून आपण 3 व्हिडिओ आपले बेसिकचे येईल. त्याच्यानंतर मित्रांनो आपण ॲडव्हान्स लेवलचे गणित सुरुवात करणार आहोत. हे जे काही बेसिक आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहे समोरचे तुमचे गणित शॉर्टकट ट्रिकने सोडवण्यासाठी. यावर सुद्धा आधारित तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचं बेसिक या ठिकाणी जर पक्का असेल तर समोरचे जे काही ट्रिक आपण पाहणार आहोत त्या ट्रिक मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या तुम्हाला लक्षात राहतील आणि त्या ट्रिक नुसार तुमचं गणित फक्त 10 सेकंदामध्ये सुटेल. परंतु तुमचं हे बेसिक माहीत असणं खूप तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.